आज तारीख 26 डिसेंबर 2023. चला तर मग आजचे करंट अफेअर बघूया. इथे एक न्यूज आहे. देशातील सर्व काळे वाघ एकाच व्याघ्र प्रकल्पात. तर सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कुठं आहे? ओडिसामध्ये. तर सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात 10 काळ्या वाघांची नोंद करण्यात आलेली आहे बघा. देशातील सर्व काळे वाघ म्हणजे त्याला आपण मेलॅनिस्टिक म्हणतो, ते सर्व एकाच व्याघ्र प्रकल्पात आहेत बघा. कोणत्या? सिमलीपाल. तर जगभरातील एकूण 75% वाघ भारतात आहेत बघा. किती? 75%. तर 2022च्या जनगणनेनुसार देशातील वाघांची संख्या किती आहे? तर 3682 इतकी आहे बघा. तर वाघांच्या संख्येनुसार क्रमवार राज्यांची संख्या विचारात घ्यायची झाली तर 1 नंबरला आहे बघा मध्य प्रदेश. किती वाघ आहेत? तर 785 वाघ आहेत मध्य प्रदेशमध्ये. 2 नंबरला कर्नाटकमध्ये आहेत बघा 563 वाघ. 3 नंबरला आहे उत्तराखंडमध्ये आहेत 560 वाघ. तर 4 नंबरला आहे महाराष्ट्रात आहे 444. सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प जो आहे तो एकमेव असा व्याघ्र प्रकल्प आहे ज्या ठिकाणी 16 वाघापैकी 10 वाघ मेलॅनिस्टिक आहेत, म्हणजेच काळ्या पट्ट्यांचे. चित्रात बघू शकता तुम्ही. चला तर पुढची न्यूज बघूया. पुण्यात आजपासून राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन. तर इथे काय राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन कुठं आहे? तर पुण्यात. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद आणि प्रशिक्षण परिषद, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे सुवर्ण महोत्सवी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेले आहे बघा. पुण्यात, लक्षात असू द्या. इथे एक न्यूज आहे. तर महाज्योतीचा लॉंग फॉर्म काय आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था. ही जी संस्था आहे तर ती OBC VGNT SBC प्रवर्गातील PhD संशोधकांना अधिछात्रवृत्तीतून अर्थसहाय्य केले जाते बघा महाज्योतीमार्फत. इथे एक न्यूज आहे बघा. खाजगी बालवाड्यावर नियंत्रण. काय महत्त्वाचं पॉईंट येते बघा आपण. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक शिक्षणात समानता आणण्यात येणार आहे बघा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक शिक्षण आता शिक्षणाच्या चौकटीत आणण्यात आलेले आहे. तसेच पूर्व प्राथमिक ते 2री साठीचा राज्यस्तरावरील अभ्यासक्रमही तयार करण्यात आलेला आहे. इथे एक न्यूज आहे बघा. थेट परकीय गुंतवणूक तसेच एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पुन्हा पहिल्या क्रमांकावर. तर केअर एस्टेट रँकिंग 2023 नुसार राज्यांच्या क्रमवारीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. इथे एक न्यूज आहे. कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट फडणवीस म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आज प्रदान करण्यात येणार आहे बघा. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली जाणार आहे बघा. कुणातर्फे? जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे. कुणाला दिली जाणार आहेत? तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. महत्त्वाचं पॉईंट लक्षात असू द्या. कोयासन विद्यापीठाने 120 वर्षाच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी देण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा. फडणवीस यांना पायाभूत सुविधा
औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी ही मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे. कुणातर्फे प्रदान केले आणि कुणाला प्रदान केले ते लक्षात असू द्यातलं. ग्रीनिच जी प्रमाण वेळ आपण मानतो ती जगभरात कधी लागू झाली तर 1847ला. लक्षात असू द्या. इथे एक न्यूज आहे. देवेंद्र फडणवीस संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉक्टर प्रभा अत्रे आणि डॉक्टर प्रमोद चौधरी यांना अटल संस्कृती गौरव पुरस्काराने सोमवारी सन्मानित करण्यात आलेले आहे. कुणाकुणाला? डॉक्टर प्रभा अत्रे आणि डॉक्टर प्रमोद चौधरी यांना कोणत्या पुरस्काराने? अटल संस्कृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 2 नावे लक्षात असू द्या. बघा, इस्रायलमध्ये आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे आणि दुसरं रशिया आणि युक्रेनमध्ये. इथे एक न्यूज आहे. आर्टिकवर आजवरचा सर्वात उष्ण उन्हाळा. यात महत्त्वाचे पॉईंट काय आहेत ते. 2023मध्ये आजवरचा सर्वात उष्ण उन्हाळा अनुभवण्यात आला आहे. कुठं? आर्टिकवर. आर्टिक परिसरात वेगाने तापमान वाढ होत असून परिसंस्था मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. जगातील अन्य भागाच्या तुलनेत आर्टिक परिसर वेगाने गरम होत आहे. ग्रीनलँडमधील तापमान वाढीने बर्फ वितळण्याच्या वेगाने आजवरचा उच्चांक गाठलेला आहे. 1900 नंतर म्हणजेच 1906 नंतर 2023 हे वर्ष 6वे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. तर बघा, आर्टिक प्रदेशात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान प्रत्येक दशकात सरासरी 0.5 अंश सेल्सिअसने तापमानवाढ होत आहे. या तापमानवाढीमुळे 25 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावरील बर्फ वितळण्याचा धोका आहे. जर ही तापमानवाढ रोखायची असेल तर कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रणाची आवश्यकता आहे. इथे एक न्यूज आहे. रुपयात तेलाचे आयात व्यवहार नगण्यच. मध्यवर्ती बँकेने एकूण 18 देशासोबत रुपयात व्यवहार करण्यास परवानगी दिली आहे. बघा, रिझर्व्ह बँकेने 18 देशासोबत रुपयात व्यवहार करण्यास परवानगी दिलेली आहे. तर बघा, संयुक्त अरब अमिरातीमधून खनिज तेलाची खरेदी रुपयात करण्यासाठी भारताने जुलैमध्ये करार केला होता. त्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीकडून खनिज तेलाच्या 10 लाख पिंपाच्या खरेदीसाठी रुपयात व्यवहार केला होता. बघा, हे 2 जर व्यवहार सोडले तर हे 2 व्यवहार सोडून बाकीच्या व्यवहारात फारसे यश मिळालेले नाही. म्हणजे या दोनच म्हणजेच संयुक्त अरब अमिराती आणि अबुधाबीमधूनच रुपयात व्यवहार केले जातात.
या दोन देशासोबत. इथे एक न्यूज आहे बघा. भारताची कृषी निर्यात प्रामुख्याने बासमती तांदूळ, बिगर बासमती तांदूळ, साखर, मसाले, पेंड या 5 उत्पादनावर अवलंबून आहे बघा. कोणते कोणते 5 उत्पादन बघा तर दुसरा वाचतो मी एकदा. बासमती तांदूळ, बिगर बासमती तांदूळ, साखर, मसाले, पेंड. देशाच्या एकूण निर्यातीत ह्या 5 उत्पादनाचा वाटा किती आहे बघा तर निर्यातीत 51.5%. चला तर मग आज एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.